नमस्कार, मी किरण रोहिदास. आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. ज्ञानराज टीव्ही मराठीच्या अहमदनगर जिल्ह्याच्या कार्यालयात 4थ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. जवखेडे खालसा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. श्री चारुदत्त उद्धवराव वाघ, चेअरमन. श्री रावसाहेब रखमाजी कासार, व्हाईस चेअरमन. श्री भाऊराव मारुती कासार, सचिव. आमचे मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते व संचालक, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, आदिनाथ नगर. श्री भाऊराव मारुती कासार, सचिव, संचालक मंडळ. श्री संभाजी भानुदास कासार, श्री बाबासाहेब गणपत सरगड, श्री नजमुद्दीन बाबूलाल शेख, श्री नामदेव भानुदास वाघ, श्री शमशुद्दीन इस्माईल शेख, श्री बाबासाहेब नामदेव मतकर, श्री शिवाजी रावसाहेब वाघमारे, श्री अप्पासाहेब अरुण वाघ, श्री हरिभाऊ बाबूराव जाधव, सौ द्वारकाबाई श्रीहरी मतकर संचालिका, सौ नंदा खंडू कासार संचालिका, श्री भाऊसाहेब दगडू आंधळे स्वीय संचालक, श्री घनश्याम सोन्याबापू लांघे शिपाई. ज्ञानराज टीव्ही मराठीच्या अहमदनगर जिल्ह्याच्या 4थ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक हॉटेल सिद्धी पॅलेस, व्हेज नॉनव्हेज, मिरी तिसगाव रोड, जवखेडे फाटा, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. प्रो भारत शेठ श्रीधर वांडेकर. मोबाईल नंबर 9850 54 54 25. उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, पाथर्डी, तालुका उपप्रमुख. ज्ञानराज टीव्ही मराठीच्या अहमदनगर जिल्हा कार्यालयाच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री संतोष जगन्नाथ शिंदे, माजी सरपंच, मिरी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. विश्वस्त कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट, मिरी, तालुका पाथर्डी, भारतीय जनता पार्टी, अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य. मोबाईल नंबर 98 23 95 53 12. श्री कानिफनाथ कृषी सेवा केंद्र, जवखेड खालसा, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. बियाणे, खते, औषधे, पशुखाद्य, सिमेंट मिळण्याचे एकमेव विश्वासार्ह ठिकाण. प्रो भास्करराव बाप्पासाहेब नेहुल, उपसरपंच, जवखेडे दुमाला, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. संचालक, जवखेडे दुमाला विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. ज्ञानराज टीव्ही मराठीच्या अहमदनगर जिल्हा कार्यालयाच्या 4थ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक जवखेडे दुमाला विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. आमचे मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते व वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, आदिनाथ नगर. संचालक उद्धवराव वाघ, संस्थेचे चेअरमन कचरू कारभारी नेहुल, व्हाईस चेअरमन रमेश कारभारी नरवडे, सचिव भाऊराव मारुती कासार, संचालक भास्कर बाप्पा नेहुल, सचिन विश्वासराव नेहुल, भानुदास नाना सोनवणे, आसराबाई शिवाजी नेहुल, उत्तम अंबादास नेहुल, शिवाजी पुंजा नेहुल, संभाजी गजानन नेहुल, प्रमोद अरविंद काकडे, सविता वसंत नेहुल, आसाराम कोंडीराम करपे, संदीप प्रल्हाद नेहुल, वसंत धोंडीराम नेहुल, आदिनाथ आसाराम गिरी, बाबासाहेब मारुती नेहुल. चोरीचा बनाव करून केला देशसेवेतील सैनिकांच्या शेतकरी वडिलांचा खून, आईची पोलिसात तक्रार, पोलिसांनी केली संशयितांची धरपकड सुरू. अहमदनगर जिल्हा स्पेशल क्राईम रिपोर्टर सुनील नजर. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कडगाव येथील प्रगतशील शेतकरी कारभारी रामदास शिरसाट, वय 62, हे दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री आपल्या घरापासून 250 फूट अंतरावर लांब असलेल्या कांद्याच्या चाळीत बाजेवर झोपले असताना अज्ञात व्यक्तींनी रात्री उशिरा येऊन त्यांच्या अंगावर रग टाकून खून केला. खून उघडकीस येऊ नये म्हणून कांदा चाळीतील कापसाने भरलेल्या 14 गोण्या शेजारी असलेल्या ऊसाच्या शेतात नेऊन ठेवल्या आणि चोरी झाल्याचा बनाव निर्माण केला. सकाळी मयत कारभारी शिरसाट यांची पत्नी श्रीमती सुमनबाई या कारभारी शिरसाट यांना उठवण्यासाठी गेल्या असता त्यांना आपले पती मयत झाल्याचे दिसले. त्यांचा मृतदेह कपड्यात गुंडाळून झाकून ठेवलेला आढळून आला. यामुळे पाथर्डी तालुक्यातील शेतकरी वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे. मयत शिरसाट यांचा एक मुलगा अक्षय, वय 30, हा देशसेवेसाठी जम्मू येथे फौजी म्हणून कार्यरत आहे, तर दुसरा मुलगा अमोल, वय 35, हा अहमदनगर येथे इंजिनियर म्हणून काम करत आहे.
तर विवाहित मुलगी सौ अर्चना सतीश पाखरे वय 27 ही वन विभागात नोकरी करत आहे. मयत कारभारी शिरसाट यांना एकत्रित कुटुंबात एकूण 11 एकर शेती आहे. फळबागा, कपाशी, कांदे अशी पिके ते घेतात. शेतात शेततळे उभारले आहे. मुलं नोकरीस असल्याने घरात पती-पत्नी हे दोघेच राहत होते. शेतकरी असल्याने त्यांनी आपल्या शेतीची चांगली जोपासना केली होती. मयत कारभारी शिरसाट यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अहमदनगर येथे नेण्यात आला होता. काही तांत्रिक अडचणीमुळे तेथून पुन्हा संभाजीनगर, औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. तेथे उत्तरीय तपासणी करून अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याच्या मूळ गावी कडगाव येथे आणण्यात आला असता मयताच्या तिन्ही मुलांनी मारेकऱ्यांना अटक केल्याशिवाय अंत्यविधी करण्यात येणार नाही असे निक्षून सांगितले असता मयताच्या नातेवाईकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आरोपींना तात्काळ अटक केली जाईल असे मयताच्या नातेवाईकांना ठोस आश्वासन दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या मयताच्या शेतात मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समजताच अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव विभागाचे उप अधीक्षक सुनील पाटील, LCPचे दिनेश आहेर आणि त्यांची टीम, पाथर्डीचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश मुलगीर, लिमकर साहेब, पोलीस कॉन्स्टेबल विजय भिंगारदिवे, नितीन दराडे, पोपट आव्हाड, राम सोनवणे, काळोके, मस्के, पालवे हे आवर्जून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपस्थित होते. याबाबत मयताची पत्नी श्रीमती सुमनबाई कारभारी शिरसाट यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 1148/2023 कलम 460-302 हा खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी परिसरातील काही संशयितांची धरपकड सुरू केली आहे. घटनास्थळावरील मयताच्या डोक्याखाली असलेल्या उशीवरील खोळीचे कापड गायब झालेले आढळून आले आहे. उशीतील मोकळ्या झालेल्या चिंध्या आणि मयताच्या नाकातोंडातून आलेले रक्त बरेच काही सांगून जात आहे. त्या दृष्टीने तपास केल्यास मृत्यूचे खरे कारण समजणार आहे. मयताचा श्वास रोखण्यासाठी तर सदर उशीचा वापर केला गेला नाही ना, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लवकरात लवकर आम्ही गुन्हेगारांना ताब्यात घेऊन अटक करू असे आश्वासन पाथर्डीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी मृताच्या नातेवाईकांना दिले आहे. सुनील नजन, अहमदनगर जिल्हा स्पेशल क्राईम रिपोर्टर. देश सेवा करतोय, आमच्या घरच्यांची सेवा जर करत नसेल सरकार तर काय फायदा. ह्या गोष्टीचा निकाल लवकरात लवकर लागायला हवा. माझे वडील खूप गरीब शेतकरी, त्यांनी दगड फोडून आम्हाला शिक्षण करून माझ्या भावाला देश सेवेसाठी पाठवलं, ताईला वन विभागात पाठवलं आणि मला पण एका नोकरीला पाठवलं. जर आमच्या वडिलांची जर अशी निर्गुण हत्या होत असेल तर मी त्याचा निषेध करतो. आणि आम्हाला एवढी एकच मागणी आहे की आम्हाला ते काही त्याचे हे नको आहे, पण माझ्या वडिलांचा दशक्रिया विधी होण्याच्या आत जे काय ज्यांनी काय केलं असेल तेवढे भर चौकात त्यांना फाशी द्या. आणि परत असं कोणाच्या वडिलांबद्दल असं कोणी करू शकणार नाही याची प्लीज हे करा. कारण जस्ट वडील जाते ना, विश्वास बसत नाही माझे वडील गेले म्हणून. पण आता काय मी नाही बोलू शकत, पण एवढं फक्त कोणा बाबतीत असं परत घडता कामा नये यासाठी त्यांना शोधून तुम्ही भर चौकात फाशी द्या. लेकरावर अशी वेळ येऊ नये याची सगळ्यांनी याच्यावर दक्षता घ्या आणि आम्हाला योग्य ते न्याय मिळवून द्या. शेत राखण करायला गेलं आणि कोणीतरी येऊन मारून जातं तर हे चुकीचं आहे. आणि ह्या गोष्टीला 36 तास होऊन गेले तरी पोस्टमॉर्टम होत नाही. आता बॉडी येते, आता बॉडीचं सांगितलं जाते की तुम्ही हे करू शकत नाही, पाणी सुटलं. या गोष्टी त्यात माझ्या बापाची चुकी काय? या गोष्टी कुठेतरी हे व्हायला पाहिजेत आणि कोणासोबत अशी गोष्ट नाही व्हायला पाहिजे. ज्यांनी कोणी केलं तर माझ्या वडिलांचा दशक्रिया विधी होण्याच्या अगोदर त्यांना काही चौकात सगळ्यांचं भर चौकात त्यांना फाशी देण्यात यावी. कारण ही गोष्ट कोणासोबतच नाही घडायला पाहिजे. सगळे खूप कष्टातून वरती आलेले असतात. हे गोष्टीचं सरकारने नोंद घ्यावी आणि प्लीज सगळं पूर्ण तुमचे काय असेल ते सगळ्या गोष्टी ही गोष्टी कोणासोबत घडू नये म्हणून पूर्ण ताकद लावावी. धन्यवाद. जर या गोष्टीत सरकारने जरी आपल्या महाराष्ट्र सरकारने जर आढावा नाही घेतला तर केंद्र सरकारमध्ये पण मी नरेंद्र मोदी साहेबांना पण विनंती करतो, त्यांनी पण ह्या गोष्टीमध्ये काहीतरी दखल घ्यावी. देशसेवेतील सैनिकांच्या शेतकरी वडिलांच्या खून प्रकरणी 3 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. एक आरोपी मुंबई येथे फरार झाला आहे. भाऊसाहेब अशोक निकम वय 22 राहणार लोहगाव, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद, संभाजीनगर. अशोक संजय गीते वय 23, श्रीकांत रावसाहेब सूर्यवंशी वय 20 हे दोन्ही राहणार कडगाव, मिरी रोडवर, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर.
हे तिघेजण पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत, तर करण अजिनाथ कोरडे राहणार कडगाव तालुका पाथर्डी हा मुंबईच्या दिशेने फरार झाला आहे. मयत कारभारी शिरसाट यांच्या वस्तीवर जाऊन पत्र्याच्या शेडमधील कापसाने भरलेल्या 14 गोण्या चोरून नेताना कारभारी शिरसाट हे शेडमध्ये बाजेवर झोपले होते. ते झोपेतून जागे झाले व त्यांनी आरोपींना ओळखल्याने सर्वांनी मयताचे नाक तोंड दाबून जीवे ठार मारल्याचा कबुली जबाब पोलिसांना दिला आहे. पाथर्डीच्या कर्तृत्वान पोलिसांनी आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन पाथर्डी पोलीस स्टेशनला हजर केले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी मयताच्या शेतातील मजुरांची माहिती घेऊन कापूस विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांकडून ही सखोल माहिती घेऊन तपास केला. पुढील तपास पाथर्डीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे करीत आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अधिकारी दिनेश आहेर आणि त्यांच्या टीमने चांगली कामगिरी केली आहे. मी दत्तू रंगनाथ कोरडे, गाव कडगाव, ग्रामपंचायत सदस्य, पाथर्डी तालुका संघटक म्हणून आज ठाकरे गटाच्या वतीने काम पाहतो. आज खरं वास्तविक पाहता आज या ठिकाणी कडगाव या ठिकाणी कारभारी शिरसाट यांच्यावर जो अन्याय झाला तो फार दुर्दैवी आहे आणि या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कुटुंब एकदम सर्वसाधारण, शांत आणि एकदम संयमी असं आहे. कुठल्याही प्रकारचा यांच्याकडून कुणाच्याबरोबर कधी वाद झाला नाही. तरीसुद्धा या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. तसं वास्तविक पाहता हा चोरीचा देखावा झाल्याचा आम्हाला शक्यता आहे, परंतु याच्या पाठून कुठंतरी घातपात झाला की काय असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय किंवा झाल्याची शक्यता आहे. तरी या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. ही जी झालेली घटना आहे ही फार दुर्दैवी आहे आणि यामधून या गृह खात्याने सर्वात महत्त्वाचं या कुटुंबाकडे लक्ष देऊन किंवा या घटनेकडे लक्ष देऊन याचा छडा लावला पाहिजे. या आरोपीचा शोध झाला पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो. तसं वास्तविक पाहता कारभारी शिरसाट यांचा मुलगा देशसेवा करतो आणि देशसेवा ही आपल्या सर्वांसाठी असते आणि जर देशसेवा करणाऱ्यांचंच कुटुंब जर सुरक्षित नसेल तर सर्वसाधारण शेतकऱ्यांचं किंवा सर्वसाधारण कुटुंबाचं काय होईल ही फार मोठी शोकांतिका आहे. तसं वास्तविक पाहता हा मुलगा देशसेवा करत असताना अखंड देशाची सेवा करतो, पण प्रशासनाने या कुटुंबाची सेवा केली पाहिजे. पूर्ण देशाची सेवा प्रशासनाने पण केली पाहिजे आणि तसं वास्तविक पाहता या देशसेवा करणाऱ्या कुटुंबासाठी या आरोपीचा छडा या प्रशासनाने लावला पाहिजे. जर या प्रशासनाने या आरोपींचा छडा लावला नाही किंवा शोध लावला नाही तर आम्ही कडगाव ग्रामस्थांच्या वतीने सर्वात मोठं रास्ता रोको किंवा तहसीलदारच्या समोर आम्ही उपोषण करण्याच्या तयारीत राहू. यासाठी प्रशासनाने भरपूर अशी काळजी घेऊन या आरोपीचा छडा लावला पाहिजे एवढं मी सांगतो.